खोट्या जात प्रमाणपत्रावरून ओबीसी उपसमितीची बैठक गाजली। बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळांनी खोट्या प्रमाणपत्रांचे पुरावे दाखवले आणि त्यावरून खोडलेल्या खोट्या आधारावर प्रमाणपत्र मिळणार नाहीत असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। ओबीसी उपसमितीची बैठक खोट्या प्रमाणपत्रांवरून गाजली। या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्या समोर भुजबळांनी थेट खोट्या प्रमाणपत्रांचे पुरावेच मांडले। तर खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण। तो हे जे आहेत ना, आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिस मधल्याच लोकांनी पाठवून दिले। ऐकून घ्या, ते जर मला माहिती असतं एक लाखो लोकांचं, त्याच्यासाठी तुम्ही समिती नेमायला सांगतोय ना। काही दाखले माननीय भुजबळ साहेबांनी मांडले बैठकीमध्ये। त्यांनी 9-10 असे त्या ठिकाणी पुरावे आणले की खोडतोड कशी कशी होते ते त्यांनी दाखवलं। तर आमचं या ठिकाणी एवढंच आजच्या बैठकीत ठरलं की कुठलंही डॉक्युमेंट जात सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जरी डॉक्युमेंटवर जाऊ नये। बैठकीत पूर्ण पडताळणी करूनच प्रमाणपत्र देणार असल्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली। मात्र बैठकीनंतर भुजबळांनी हैदराबाद गॅझेटवरून सरकारला इशारा दिलाय। परंतु एकदा हैदराबाद गॅझेट याप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो। अनेक प्रश्न जे उपस्थित होतात, हा त्याचा अर्थ आहे की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागताय। एक मराठा लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। हे आरक्षण तुम्हाला पाहिजे। 10% आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का? त्याच्या अगोदर दुसरं 10% आरक्षण EWS नको आहे का? ओपन मध्ये सुद्धा तुम्ही होतात 50%, ते तुम्हाला नको आहे का? ओबीसी महामंडळाला 3200 कोटी मिळायला हवेत अशी मागणी बावनकुळेंनी केली। 22 ओबीसी महामंडळांसाठी पुरवण्या मागण्या सादर करणार असंही बावनकुळेंनी सांगितलंय। ओबीसींच्या सगळ्या पदांचा अनुशेष भरून काढण्यावरही बैठकीत एकमत झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले। निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन्स नोव्हेंबर 2025 पर्यंत द्या अशा सूचनाही सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2024 पर्यंत घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। यासाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीन्स नोव्हेंबर 2025 पर्यंत देण्याच्या सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत। निवडणुकीसाठी लागणारा स्टाफ आयोगाला देण्याच्या सूचनाही कोर्टाने केल्या आहेत। 4 महिन्यात निवडणुका होतील असं अपेक्षित होतं असं कोर्टाने म्हटलंय। प्रकरण सुनावणीसाठी आल्यावर राज्य सरकारनं निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केल्यानं कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे। सरकार बोर्डाच्या परीक्षांचं कारण देते, मात्र त्या परीक्षा मार्च महिन्यात आहेत असं कोर्ट म्हणाले। यावर 31 ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करू अशी ग्वाही राज्य सरकारनं कोर्टात दिली आहे। सध्या 65,000 ईव्हीएम मशीन्स आहेत, मात्र आणखी 55,000 ईव्हीएम मशीन्स हव्या अशी मागणी राज्य सरकारच्या वकिलांनी केली आहे। वेळ काढू धोरण हे सरकारचं होतं आणि आज हा सरकारने निवडणूक आयोगाला मदत न करता जे निवडणुका लांबीवर घालण्याचा जो घाट घातला होता, आज तो पूर्णतः फसलेला आहे। सुप्रीम कोर्टाने याआधी जे राज्य सरकारला किंवा राज्य निवडणूक आयोगाला हे सुचवलंच होतं की लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि मला वाटतं राज्य निवडणूक आयोगाची तयारी केलेली आहे। मला असं वाटतं की डिसेंबर-जानेवारी जो सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे, असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करेल। सुप्रीम कोर्टाने क्लिअर आदेश दिलेला आहे आणि त्याच्या पद्धतीनं महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी ज्यांच्यावर या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे ते त्या निवडणुका पार पाडतील, त्याच्यामध्ये माझंही फार बारकाईनं लक्ष राहील। बंजारा वंजारा एकच या वक्तव्यावरून धनंजय मुंडे पलटले आहेत। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केले। बंजारो
बंजारा आणि वंजारा एकच आहेत या वक्तव्यावरून धनंजय मुंडे पलटले आहेत. धनंजय मुंडेंनी आज बंजारा आणि वंजारा या जाती वेगळ्या असल्याचं म्हटलंय. आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे. कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं. मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काल बीडमध्ये बंजारा समाजानं मोर्चा काढला. या मोर्चात धनंजय मुंडेंनी बंजारा आणि वंजारा एकच असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर बंजारा समाजाच्या युवकांनी आक्षेप घेतला होता. धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावेत अशी मागणी बंजारा युवकांनी केली होती. बंजारा समाज आणि वंजारा हे एकत्र असं म्हणणं चुकीचं ठरेल. आरक्षणामध्ये वंजारा आणि बंजारा एक नाहीये, कारण की आरक्षणाची जी मूळ मागणी आहे की आदिवासी म्हणजे ट्रायबल एसटी आरक्षणाचा लाभ बंजारा समाजाला देण्यात यावा. वंजारी समाज हा वेगळ्या प्रवर्गात आहे, बंजारी समाज हा वेगळ्या प्रवर्गात आहे, पण एक वेगळं वळण लावण्याचं काम या ठिकाणी मुंडे साहेबांनी केलेलं आहे. बंजारा आणि वंजारा हे वेगवेगळे असल्याचं बंजारा धर्मगुरू कबीरदास महाराज यांनी म्हटलंय. बंजारी आणि वंजारी एक कसा राहणार आहे मला सांगा बरं तुम्ही. कारण बंजारा समाजाची संस्कृती वेगळी आहे, खानपान वेगळं आहे, गावापासून तांडा वेगळा आहे, त्यांचं आजी बी जे काही आहे हे सगळ्या गोष्टी वेगळ्याच आहे. एक कसं म्हणता येईल आपल्याला, हे शक्य नाही ना. बंजारा आणि वंजारा एकच आहेत या धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर जरांगेंनी टोला लगावलाय. बंजारा समाज आता हुशार झालाय असं जरांगे म्हणाले. आमची थोडी पण कदर नाही केली देणाराची, म्हणजे बंजारा समाजाची थोडी पण कदर नाही केली. तुमचे इतके पुढे गेले, आमचे का नाही गेले हे बंजारा समाजाचे लेकरं प्रश्न विचारायला लागले. दाटून तुम्ही ना आम्ही एक आहेत म्हणण्यात काय अर्थ आहे? तसं दाखवावं लागतं. बरं झालं ते हुशार झाले. पुढच्या काळात तरी यांनी असे लोक घुसून देऊ नये हे मात्र बंजारा समाजाने सावध होणं गरजेचं आहे. राज्यावर असलेल्या जवळपास 9 लाख कोटींच्या कर्जावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. कर्ज काढून दिवाळी करण्याचा सरकारचा कारभार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. तर विकासासाठी कर्ज घ्यावं लागतं अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे. राज्यावर असलेल्या जवळपास 9 लाख कोटींच्या कर्जावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्य कर्जबाजारी असून नेपाळसारखी स्थिती असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केलाय. तर कर्ज विकासासाठी असल्याचं स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिलंय. जे राज्य 24,000 कोटीचं कर्ज घेत आहे राज्य चालवायला, त्या राज्याची अवस्था ही मी म्हणे नेपाळसारखीच झालेली आहे. बेरोजगारी आहे, विकासाची कामं ठप्प आहेत. फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून एसआरईची कामं सुरू आहेत, त्यांना ती कामं मिळत आहेत. FSI विकला जातोय, त्यातून पैसे मिळत आहेत. कबुतरांना दाणे टाकण्याचं काम सुरू आहे नागरी वस्त्यांमध्ये. या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही. 24,000 कोटीचं कर्ज जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण 60,000 कोटी व्याजामध्येही परत करत असतो, मुद्दलही परत करत असतो. कर्ज घेणं ही कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या विकासात्मक कामाला पुढे नेण्यासाठी, गती देण्यासाठी आवश्यक असते. तसं कर्जाचा आकडा नव्हे, आमच्या एकूण महसूल अशी त्याची काय टक्केवारी आहे, आमच्या एकूण GSDPची काय टक्केवारी आहे, हे स्टँडर्ड असतं. राज्य सरकार कर्ज काढून दिवाळी साजरी करत असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी थेट देवाभाऊ जाहिरातीवर प्रश्नचिन्ह उभं केलं. देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, करोडो. त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून, पैसे दिले कोणी,
कशासाठी जाहिरात केली तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं. सरकारचा जो काय कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती, अर्थसंकल्प, आर्थिक सुविधा आणि कर्ज काढण्याच्या असलेल्या निकष याच्या पलीकडे राज्य सरकारने काहीही केलेलं नाही. अर्थसंकल्पाची चौकट सांभाळून कर्ज काढण्याचे निकष पाळून आम्ही जनसेवा करू, यात गैर काही नाही. अर्थ विभागाच्या माहितीनुसार जून अखेरीस राज्यावरील कर्जाचा आकडा 8,55,397 कोटी रुपयांवर पोहोचलाय. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारनं 24,000 कोटींचं कर्ज घेतलंय. वर्ष अखेर कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. हे डबल इंजिनचं सरकार जे आहे, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार, विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये महायुतीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. लोकप्रिय घोषणा करत असताना आपल्या तिजोरीत काय आहे याचा विचार करून निर्णय होण्याची आवश्यकता होती. परंतु निवडणुकीच्या तोंडावर ज्या योजनांचा सपाटा सुरू केला आणि राज्याला बर्बाद केलं, राज्याला आर्थिकरित्या कमकुवत केलं, कर्जबाजारी केलं, ही उद्या हे सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्राला विकतील अशा प्रकारची स्थिती राज्याची आणून ठेवलेली आहे. विजय वडेट्टीवार, नाना पटोलेंनी काही काळजी करायची गरज नाही. तुम्ही काळजी करू नका. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा आमच्या तीनही नेतृत्वाने आणि खास करून मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यवस्थित राज्याचा गाळा आणि राज्य आर्थिक दृष्ट्या सबळ राहील याकरता करावयाचं काम हे मुख्यमंत्री करतायत. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बद्दल मी गेले 1 वर्ष सातत्याने बोलत आले आणि महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीत आहे हे वास्तव सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हे म्हणजे मी स्वतः 2023-24 पासूनच हे सातत्याने बोलते. आपल्या राज्याचा जो GDP असतो त्याच्या 25% कर्ज घेणं हे सेफ आहे. आज आपला GDP माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 500 ट्रिलियनच्या वर म्हणजे 50 लाख कोटीच्या वर गेलेला आहे. आणि त्या 50 लाख कोटीपैकी 9 लाख कोटी जर कर्ज असेल तर ते 20% कमी आहे. त्यामुळे आपण सेफ झोन मध्ये आहे. नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ते ज्याप्रमाणे शिवसेना संपवायला निघाले ते विसरणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर शिवसेना संपली नसून ती एकनाथ शिंदेंकडे शिफ्ट झाली असं प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय. माझे कोणी काही दुश्मन नाहीये. पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाही. ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण आहे, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघाले हे राजकारण सहन कोणी करू शकत नाही. कोण संपवणार आहे शिवसेना? ही शिवसेना जी कार्यकर्त्यांची स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे ती आता मात्र शिफ्ट झाली माननीय एकनाथ शिंदेची झाली, एवढाच फरक. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस अशी टीका खासदार प्रणिती शिंदेंनी केली. प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आपल्या देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे असा निशाणा प्रणिती शिंदे यांनी साधलाय. आपल्या देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे. विरोधकांना बोलू दिले जात नाही. मतचोरी झाली. शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं. भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना भारत पाक मॅच झाली. त्यामुळेच मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस काळा दिवस नाही, तो या देशामधला सुवर्ण दिवस आहे. या लोकशाहीच्या गौरवाचा दिवस आहे. प्रणितीताई, अशा पद्धतीनं टीका करताना थोडंसं तरी भान ठेवलं पाहिजे की आपण खासदार आहोत. काळा दिवस तुमचा वाढदिवस असेल. काळवंडलेली कारकीर्द ही काँग्रेसची होती. काळवंडलेलं नेतृत्व हे राहुल गांधींचं नेतृत्व आहे. तर सोनं प्रतितोळा 1,14,000वर पोहोचलेला आहे. सोन्याच्या दरामध्ये आज एका दिवसामध्ये 800 रुपयांची वाढ झाली. चांदीचा दर हा प्रति किलो 1,33,500 रुपयांवर आहे. सोन्याच्या दरामध्ये एका दिवसात प्रतितोळा 800 रुपयांची वाढ झाली. भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याचा सध्याचा दर 1,14,500 रुपये प्रतितोळा आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची पडझड झाली, त्यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढली आहे। गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतायत। चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। चांदीचा सध्याचा दर प्रति किलो 1,33,500 रुपयांवर पोहोचलाय।